नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे। कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का? कांद्याचे भाव मुंबई या ठिकाणी काय वाढलेला आहे? सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि कशामुळे कांद्याचे भाव वाढणार आणि कांद्याचे भाव होणार कमी तर कशामुळे होणार कारणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट बातमी बघणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला सांगा। नवी मुंबईत कांद्याचे भाव भेटले गगनाला, प्रति क्विंटलला मिळतो इतका भाव बघू शकता। नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचे भाव वाढतच आहे। सध्या मार्केटमध्ये 50 ते 60 रुपये किलोने कांदा विकला जात आहे। त्यामुळे कांदा खरेदीला ग्राहकांना प्रतिसाद कमी मिळत असल्याची माहिती आहे। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये सुक्या कांद्याला मोठी मागणी आहे। एपीएमसी मार्केटमध्ये नेहमीच कांद्याचे भाव कमी जास्त होत असतात, मात्र गेल्या काही दिवसापासून कांद्याचे हे चढतेच असल्याचा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। याआधी 28 ते 30 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 60 रुपये किलोने विकला जात आहे। त्यामुळे कांद्याचे भाव कमी व्हायचे अशी इच्छा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे, असं या ठिकाणी व्यापारी म्हणताय। खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा आहे। आता मुंबईसारख्या सिटीमध्ये 50 ते 60 रुपये कांदा जर विकत असेल तर ही शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नव्हे तर व्यापाऱ्यांच्या कांद्याला भाव आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी कांदा शेतकऱ्यांकडून 30-35 रुपयानेच खरेदी केला गेला आहे। कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने ग्राहकांची कांदा खरेदीकडे काहीशी उदासीनता केली आहे। जे ग्राहक 5 ते 10 किलो कांदा खरेदी करत होते ते आता 2-3 किलो कांदा खरेदी करत आहे। तसेच स्वयंपाकघरातून काही प्रमाणात कांदा गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचा फायदा लासलगाव नाशिक भागात आता नवा कांदा निघायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे। अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सध्या चढ्या भावाने विकल्या जात असलेल्या कांद्याचा फायदा होत आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहे। तर या ठिकाणी होती महत्त्वाची अपडेट। धन्यवाद। लाईक महाराष्ट्र।